आहे माझा 1 गुंठा प्लॉट जो माझ्या स्वतःच्या नावावर आहे. हा फक्त प्लॉट नाही, हा माझ्या संघर्षाचा पुरावा आहे. त्या प्रत्येक अश्रूची किंमत आहे, ज्या दिवशी लोकांनी माझी खिल्ली उडवली होती आणि मला मागं ओढण्यासाठी प्रयत्न केला होता. त्या प्रत्येक मेहनतीचा हा पुरावा आहे. मी लोकांना उत्तर देत बसली नाही, तर मी डायरेक्ट कष्ट केले आणि ह्याच पुरावा आहे माझ्या संघर्षाचा. दुसऱ्या लग्नानंतर लोकांनी मला खूप बोललं होतं आणि आज माझ्या नावावरचा मी तुम्हाला प्लॉट दाखवते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट करा. तर मी माहेरी पोचलेली आहे. तशी तर माझ्या लग्नाची नोंदणीसाठी पोचलेली होती आणि गेल्या गेल्या हे खालचं घर मी खाली केलेलं आहे, कारण जे माझं वरचं घर आहे ना, तिथं मी आईला राहायला दिलेलं आहे आणि खालचं घर मी रेंटने दिलेलं आहे. आणि ते पैसे मी नाही घेणार आहे. तर आईला सांगितलं त्या रेंटचे जे काही 3,000-2,000 येतील ते तू स्वतः तुझ्या खर्चासाठी वापर. तशी मी पण खर्चायला आईला पैसे पाठवत असते. तर इथं आल्या शिफ्टिंग चालू होती, भाडेकरू आलेले होते, त्याच्यामुळे तुम्ही गळाठा बघू शकता. परंतु वेळ न दवडता मी काय केलं, कारण आम्हाला नोंदणीसाठी दुसऱ्या दिवशी जायचं होतं. तर आई स्वयंपाक करत बसली, तोपर्यंत मी हा संपूर्ण पसारा आवरून घेतलेला आहे. दुसरं लग्न हा शब्द ऐकताच कित्येक लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. माझ्या बाबतीत तेच झालं होतं. लोकांनी किती काय बोललं, बापरे हिला संसार करता येत नाही, ही नवऱ्यासोबत टिकणार नाही, परत एकदा आयुष्य बिघडेल, असे कितीतरी टोमणे मला ऐकावे लागत होते. शेजाऱ्यांचे, पाजाऱ्यांचे, नातेवाईकाचे चुक 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 अशी त्यांची चालूच राहत होती. काही माझ्या समोर तर काही माझ्या पाठीमागे बोलत होते. सुरुवातीला खूप वाईट वाटायचं मला. रात्री उशीमध्ये डोकं खुपसून मी रडले, पण रडलेले दिवस आजही आठवतात. पण एक गोष्ट मी ठरवलेली होती, लोकांना उत्तर शब्दाने नाही तर आपल्या कृतीतून द्यायचं. मग काय सुरू झाला माझा संघर्ष. लहान लहान पावलांनी कधी व्हिडिओ बनवले, कधी घर सांभाळलं, तर कधी मुलांना सांभाळलं. आणि हे सांभाळत असताना नातेवाईकामध्ये आपसिक तणाव याच्याशी मला समोर जावं लागलं. काही नातेवाईक तर असेही होते की त्यांनी माझे पैसे घेतले आणि ते डुबूनही टाकले. परंतु मी हार मानली नाही, मी माझे काम करत राहिली आणि प्रत्येक दिवस स्वतःला सिद्ध करण्यात गेला. नवऱ्याने साथ सोडली तरी मी डगमगली नाही, घर सोडावे लागलं तरी मी डगमगली नाही. फक्त खंबीरपणे सोबत होती ती माझी आई, जी आजही माझ्या सोबत आहे. आज मी तुम्हाला माझं माहेर दाखवते. ही ती जागा आहे जिथून मी स्वप्न पाहायला शिकली आणि आता याच माहेरच्या शेजारी माझा स्वतःच्या कमाईतून घेतलेला मी प्लॉटसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. मला तिकडं जायचं होतं, तर सगळ्यात अगोदर मी घर आवरून घेतलं, म्हणजे हॉल आणि तिकडली बेडरूम आवरून घेतली, व्यवस्थित सामान वगैरे लावून घेतलं आणि आईने स्वयंपाक केला, कारण माहेरी गेल्यानंतर आईच्याच हातचा स्वयंपाक आपल्याला खायला आवडतो. त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर पटकन मी गॅस ओटा क्लीन केला, शेगडी वगैरे पुसून घेतली. खूप घाण झाली होती. कसं आहे ना, आई जास्तीत जास्त दुकानात बसते, त्याच्यामुळे घराकडे तिचं दुर्लक्षच होते. परंतु जेवढं तिच्याच्यानं होते तेवढे करते आणि मी गेल्यानंतर मग सर्व क्लीन करून येत असते. भरपूर मुली ह्या माहेरी आरामासाठी येत असतील, परंतु कसं आहे ना, मला आराम नाही इथं आहे ना, माझ्या गावी आहे. आणि मग एक मनात असा प्रश्न येतो की आपण नाही करणार तर कोण करणार. मग काय थोड्या वेळ मी आराम करते आणि आईच्या हातचा चहा आणि जेवण केलं की मग 100च्या स्पीडने मी काम करते. आणि हेच ते घर आहे जे मी यूट्यूबच्या कमाईतून बांधलेलं होतं. हे घर बांधतानासुद्धा मला भरपूर अडचणी आल्या, कर्ज पण काढलं होतं. आणि विशेष म्हणजे हे घर बांधताना माझा नवरा माझ्यासोबत नव्हतं, मी एकटीनेच हे घर बांधलं होतं. सामान आणण्यापासून तर सर्व कामं मी या घराची एकटीच केली होती. परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. असो, वेळ द्या स्वतःला, वेळ प्रत्येकाची बदलत असते. माझी किचन स्वच्छ झाली होती आणि हा जो फ्रीज आहे ना, हा घरात होता. आता घरात भाडेकरू असल्यामुळे हा आम्हाला दुकानात ठेवायचा होता. आईचं हे छोटंसं दुकान आहे, जी आई चालवत बसते. नंतर आम्ही ते दोघांनी मिळून ते फ्रीज आईच्या दुकानात ठेवून दिलं आणि त्याच्यातलं सगळं सामान मी काढून घेतलं आणि फ्रीज स्वच्छ केलं. कारण मला यावेळेस 2च दिवसासाठी इथं मी आलेली होती. 1 दिवसात आईच्या घराची साफसफाई, दुसऱ्या दिवशी माझ्या लग्नाची नोंदणी आणि तिसऱ्या दिवशी मला परत पुण्याला जायचं होतं, कारण स्वरा आणि स्वराज या दोघांची स्कूल आता सुरू होत आहे आणि मला त्यांचे गणवेश आणि हे सर्व काही मला घ्यायचं आहे. त्याच्यामुळं मला लवकरात लवकर निघायचं होतं. तर मी फ्रीज स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर पटापट मिक्सरसुद्धा स्वच्छ करून घेतलं. म्हणजे मी आली तशी कंटिन्यू काम करत होती, कारण कसं आहे, आपण गेल्यानंतर कोण करणार आणि काही दिवसांनी आता आईसुद्धा येणारच आहे. दुसरं लग्न केलं म्हणजे काही लोकांना असं वाटत होतं की माझ्यातच काहीतरी खोटं आहे, मीच काहीतरी केलेलं असेल.
परंतु मी प्रत्येकाला उत्तर देत इथपर्यंत आलेली आहे. थोडं थोडं करता करता आईचं बेडरूम, हॉल, आईचे कपडे लावून दिले, त्याच्यानंतर किचन स्वच्छ केली, शेगडी साफ केली, ओटा साफ केला, फ्रीज स्वच्छ केलं आणि मिक्सरसुद्धा स्वच्छ करून टाकलेला आहे. आणि आता बघा आईचं घर किती स्वच्छ दिसत आहे आणि खूप छान वाटते मला जेव्हा आईचं घर असं स्वच्छ दिसते तर. आणि याच्यानंतर मी जाणार होते आमच्या त्या जिथं मी प्लॉट घेतलेला आहे तिथं. मी ना तिथं कुंपण बांधलं होतं, म्हणजे ते बांबूच्या ताट्या वगैरे येतात ना त्या लावलेल्या होत्या तिथं. परंतु काय केलं लोकांनी, तिथं आम्ही जात येत नव्हतो ना, त्याच्यामुळे लोकांनी काय केलं तिथे नेऊन टाकलं. त्याच्यामुळं मला असं कळलं होतं की ते कुंपण लोकांनी काढून टाकलं. त्याच्यामुळं मी तिथं जात होती. का लोक असे करतात ना मला तेच कळत नाही. सर्व काही झालेलं होतं, फक्त ना हे बेसिंग आहे ना हे घासायची राहिली होती. मग मी हे पण घासून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझ्या आईचं आणि माझ्या नवऱ्याचं ना आधी अजिबात पटत नव्हतं. एकमेकाचे म्हणजे दुश्मन होते. भारत आणि पाकिस्तान होते आणि त्यांना कसं आवरायचं ना मला तेच कळत नव्हतं. त्याच्यानंतर फायनली आम्ही प्लॉट कधी वळलेला आहो आणि माझ्या स्वतःच्या कमाईतून घेतलेला हा 1 गुंठा प्लॉट आहे. हा फक्त प्लॉट नाही, हा माझ्या संघर्षाचा पुरावा आहे. त्या प्रत्येक अश्रूची किंमत आहे. ज्या दिवशी लोकांनी माझी खिल्ली उडवली होती, त्या प्रत्येक मेहनतीचा पुरावा आहे. आज मला कोणालाही काही सिद्ध करायचं नाही, कारण माझी प्रगतीच माझं उत्तर आहे. आयुष्यात काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार, काही नाही ठेवणार, पण त्याने काही फरक पडत नाही, कारण देव आणि तुमची मेहनत हे दोघं तुमच्या बाजूने असतील ना तर एक दिवस यश तुमच्याच दारात उभं राहतं. आज मी मागे वळून पाहते आणि स्वतःलाच म्हणते शाबास, तू हार मानली नाहीस आणि म्हणूनच आज माझ्या नावावर हा प्लॉट आहे. उद्या कदाचित माझं इथं स्वप्नातील घरही उभं राहणार आणि ते मी लवकरच करणार आहे. लोकांच्या टोमण्याने नाही तर स्वतःच्या मेहनतीने आयुष्य बदलतं आणि ते मी बदलून दाखवलेलं आहे. सोपं नाही आहे, नाहीतर म्हणजे ज्या वयात मुली नवऱ्याच्या जीवावर राहतात त्या वयात मी स्वतःला सिद्ध करून दाखवलेला आहे. आणि हा मला कोणत्याच म्हणजे ज्या नवऱ्याच्या सोबत राहतात किंवा समजा नवऱ्याच्या जीवावर खातात त्या कोणत्याही महिलांना उद्देशून मी टोमणा मारत नाही आहे. फक्त मी सांगत आहे, माझं पहिलं लग्न तुटलं नसताना तर कदाचित मी एवढी स्ट्रॉंग झाली नसती, कारण माझ्या पहिल्या लग्नातूनच मी हे शिकलेली आहे की स्वतःच्या पायावर उभं राहणं किती आवश्यक आहे. तो नवरा तसा निघाला. नंतर गणेशजीने पण मला 2 ते 3 वर्ष भरपूर त्रास दिलेला आहे, म्हणजे 4 वर्ष दिलेलाच आहे. आत्ता कुठं 1-1.5 वर्षापासून ते व्यवस्थित राहत आहे. परंतु या सगळ्या याच्यात माझे तर एवढे दिवस आयुष्याचे वाया गेलेले आहेत ना, ते कोणी भरून देऊ शकतं का? नाही देत. म्हणूनच सांगते की प्रत्येक स्त्रीने ना स्वतःला स्वावलंबी बनावे, स्ट्रॉंग बनावे. नवरा कितीही पैसे देत असेल ना तरीसुद्धा तुम्ही 200-300 रुपये तरी कमवावे, 1000-1200 रुपये डेलीला कमवावे तुम्ही, असं मी तुम्हाला सांगणार आहे. माझा तुम्हाला पर्सनली सल्ला आहे. त्याच्यानंतर आम्ही प्लॉटमधून आलो आणि आईने स्वयंपाक वगैरे केला. मी बाकीचा आवराआवर केली, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी लग्नाच्या नोंदणीला सकाळीच निघायचं होतं. ऊन भरपूर होती, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी पण डिसाईड केलेलं होतं की स्वराजला घरी ठेवायचं कारण ऊन भरपूर होती. तर आता जेवण वगैरे झालेलं होतं आणि नळ आलेले होते, तर आई म्हणजे प्यायचं पाणी वगैरे भरत होती. तोपर्यंत मी सर्व भांडी वगैरे घासून घेतली, खरकटं वगैरे काढून घेतलेलं आहे. आणि जेव्हा कधी मी या घरात येते, माझ्या प्लॉटला बघते, तर खरंच मी बघते की नाही, मी एवढ्या वयात खूप काही केलेलं आहे. ज्या वयात मुली आराम करतात आणि स्वतःच्या गरजा पूर्ण नाही करू शकत, त्या वयात मी स्वतःच्या गरजा तर पूर्ण करतच आहे. माझ्या आईकडे पण एका मुलासारखं मी लक्ष देते. माझ्या सासऱ्यांकडे पण मी सून म्हणून नाही तर मुलगी बघते. आणि मी म्हणजे नवऱ्यावर पूर्णपणे डिपेंड न राहता मी त्यांच्या म्हणजे संसाराला हातभार लावत आहे. परंतु कसं स्वतःचा इगो आणि ॲटिट्यूड दोघांनी जर बाजूला ठेवलं ना तर सर्व काही ठीक होते आणि व्यवस्थित होते. त्यांना पण आधी लाज वाटत होती, मी व्हिडिओ वगैरे करत होते तर त्यांना पण प्रॉब्लेम होता. परंतु काळासोबत सर्व काही बदललेलं आहे. तर इथं मी माझा शॉर्ट पॅन्ट घातलेला आहे आणि टी शर्ट गणेशजीची घातलेली आहे, कारण की मी ना माझा टी शर्ट घेऊन जायचं विसरली होती आणि थोडक्यात 2 ते 3 ड्रेस घेऊन गेली होती, जास्त ड्रेस घेऊन गेली नव्हती म्हणून. तर तुम्हाला असं वाटणार की फक्त टी शर्टच घातले का, म्हणून मी हा मुद्दा क्लिअर करत आहे. बाकी मला कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे. भांडी तर एवढी पडली होती जसं की 10-12 लोकांचं जेवण आहे. तर फायनली सगळे भांडी वगैरे घासून घेतली, स्वच्छ करून ठेवली, कारण आपण 2 दिवसासाठी आलेलो आहोत. आपल्या आईला आराम देणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर आईने पण भांडी म्हणजे पाणी वगैरे भरून घेतलं आणि भांडी घासल्यानंतर लगेच मी गॅस कट्टा साफ केला, शेगडी साफ करून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळं आवरल्यानंतर बेसिंग किती स्वच्छ दिसत होतं आणि भांडी घासून एका कॉर्नरला लावून दिली होती, शेगडी पुसून घेतली होती. आणि आता इथं माझे सगळे कामं आटोपलेली आहे. आणि माझी आई तर तिकडून पाणी भरून आली आणि डायरेक्टली लाईट बंद केली आणि झोपूनच गेली. मग मी तिला बोलले की अगं बाई तू कशाला झोपली, उठ.
तर हॅलो फ्रेंड्स, तर अशा पद्धतीने आमचा गेलेला आहे माहेरचा पहिला दिवस साजरा. आम्ही लग्नाची नोंदणी करायला जात होतो, परंतु काही कारणास्तव आज गेलो नाही. म्हणून म्हटलं चला हे वरचं घर आवरूया. मग आता सगळा पसारा आवरलेला आहे, किचन वगैरे सगळं. आई पण आमची गावाला गेली होती. आम्ही यांच्या घरी येऊन हे गेले होते गावाला लॉक मारून. आम्हाला प्रश्न पडला होता की आता काय करायचं, पण त्या आल्या वेळेवर. बोलतं काही आम्ही धावपळीत करत न बोलावलं म्हणा. हां हां, बहिणीकडे गेली होती ती. मग आलं तर हे तिथून इथपर्यंत घरात पसारा होता, कारण खालचं घर दिलेलं आहे भाड्याने आणि आईचा उरलेला पसारा सगळं वर आणलेला आहे. बरं झालं आम्ही मागच्या वेळेसच आम्हाला अक्कल सुचली तर आम्ही अर्ध्याहून जास्त पसारा वर आणून ठेवलेला होता. नाही तर बस आज तर बेकार काम असतं एवढा मोठा पसारा आणण्याचं. अशा पद्धतीने होतं. आता उद्या जाणार आहे सासरी. चला मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.